नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर लाडकी बहीण योजनेविषयी अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत। तत्पूर्वी मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांना एक निवेदन आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला। बातमी महत्त्वपूर्ण आहे, बातमी सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा। लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता अपडेट बघणार आहोत। जानेवारीचा 19वा हप्ता काही कारणास्तव बहिणींना आलेला नाही, तर याचे प्रमुख कारण आपण जाणून घेणार आहोत। तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे 23 फेब्रुवारीपासून जानेवारीच्या हप्त्याचे वितरण झालेले होते आणि 2 ते 3 दिवस हे वितरण चालले, परंतु अजूनही पुष्कळ अशा बहिणी आहेत ज्यांना जानेवारीचे पैसे आले नाही। मग याचं मुख्य कारण काय आहे आणि त्यांना पैसे का आले नसतील, तर हे इथे आपण माहिती बघणार आहोत। मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर 100% खात्रीशीर आणि अतिशय महत्त्वपूर्ण माहिती असते, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा। मैत्रिणींनो, त्यातलंच एक पहिलं कारण असं आहे की KYC ज्या बहिणींनी KYCच केली नाही त्यांना पैसे आलेले नाही। ज्या बहिणींनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत एकदाही KYC केली नाही अशा बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळणार नाही, कारण 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख होती KYC करण्याची आणि KYC हे सगळ्यांना बंधनकारक होतं। KYC जर केलं नसेल तर त्यांनी तुम्हाला सरळ अपात्र केलेलं आहे आणि म्हणूनच तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही। मग आता यावर उपाय काय? मग यावर उपाय एकच आहे, जेव्हा KYCचं पोर्टल सुरू होईल तेव्हा न चुकता तुम्हाला KYC करायची आहे। परंतु सध्या KYCचे पोर्टल बंद आहे। जून महिन्यात KYCचं पोर्टल सुरू होण्याची शक्यता जास्त आहे, तोपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल आणि जेव्हा हे पोर्टल सुरू होईल तेव्हाच तुमची KYC करणं शक्य होईल। नंबर 2 आहे, ज्या बहिणींनी KYC केली परंतु त्यांना लाभ मिळाला नाही, तर अशा बहिणींनी लाडकी बहीण योजनेच्या नियम आणि अटींमध्ये बसत नसतील म्हणून त्यांना हप्ता मिळालेला नाही। काही बहिणींच्या कमेंट येतात की आम्ही KYCसुद्धा केली परंतु आम्हाला लाभ मिळालेला नाही। मग याचं मुख्य कारण असं आहे की लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहेत त्यामध्ये तुम्ही बसत नसाल, म्हणजे 2.5 लाखाच्या आत उत्पन्न आणि तुमच्या घरी 4 व्हीलर नसावी, त्याचप्रमाणे एका कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहितच अशा 2 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल। अशा जे काही निकष होते त्या निकषामध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला KYC करूनसुद्धा हप्ता मिळणार नाही, कारण KYC केल्यानंतर तुमच्या फॉर्मची पडताळणी होणार आहे आणि नंतर तुम्हाला त्यातून अपात्र घोषित करण्यात येणार आहे। 2 कारणे इथे आपण बघितलेली आहे। तिसरं कारण आहे, ज्या बहिणींची KYC चुकली होती आणि त्यांनी अजूनही KYC दुरुस्ती केली नसेल तर त्यांना जानेवारीचा हप्ता आलेला नाही। म्हणूनच ज्या बहिणींनी अजूनही KYC दुरुस्ती केली नसेल तर ऑनलाईन पोर्टल सुरू आहे। 31 मार्च 2026 पर्यंत शेवटची KYC दुरुस्तीची तारीख आहे, म्हणून लवकरात लवकर KYC दुरुस्ती करून घ्या। 6 फेब्रुवारी 2026ला KYC दुरुस्तीची पद्धत सुरू झाली होती आणि तिथून ज्या बहिणींनी 8 दिवसाच्या आतमध्ये KYC दुरुस्ती केली असेल त्यांना जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे, कारण त्यांचं नाव लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीमध्ये अपडेट झालेलं आहे, त्यामुळे त्यांना लाभ मिळालेला आहे। तुम्ही जर अजूनही KYC दुरुस्ती केली नसेल तर पटकन करून घ्या, म्हणजे तुम्हाला जानेवारीचा जरी हप्ता मिळाला नसेल तरी फेब्रुवारीचा मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे। मैत्रिणींनो, बातमी खात्रीशीर आणि अतिशय महत्त्वपूर्ण आहे, त्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।